इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न होताच त्यांचे जावई साहिल चिलप यांच्याबद्दल एक वेगळीच माहिती समोर आली. या माहितीवर लोकांचा अक्षरशः विश्वासच बसेना. लोकांना फक्त एवढीच माहिती होती की इंदुरीकरांचा जावई एक उद्योजक आहे. पण आज जी माहिती समोर आली ती ऐकून लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. महाराजांनी हात जोडले, डोळ्यात आलं पाणी. असं घडलं, मुलीची ती अवस्था पाहून मागितली माफी. 3 मे रोजी इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं होतं. लग्नाच्या झालेल्या खर्चावर आजही चर्चा सुरू आहे. पण तेवढ्यातच आज अशी एक नवीन माहिती समोर आली ज्याने ही चर्चा दुपटीने वाढली. एक अशी माहिती जी इंदोरीकर महाराजांच्या जावयाविषयी आहे. पहा, हे लग्न झाल्यापासून आजपर्यंत या लग्नाची चर्चा सुरूच होती. पण 2च दिवसांपूर्वी नवरा नवरीच्या सत्यनारायणाचा कार्यक्रम झाला. तेव्हा इंदोरीकर महाराज त्या मुलीच्या घरी गेले होते. तेव्हा तिथे जाताच एक अत्यंत सत्य बाहेर आलं, ज्यामुळे आतापर्यंत जी माहिती मिळाली होती ती वेगळी झाली आणि ज्याचं सत्य वेगळंच निघालं. थेट माफीच मागितली, डोळ्यात आले पाणी. महाराजांनी हात जोडले, मुलीची मागितली माहिती. मग नेमकं असं काय झालं की मुलीच्याही डोळ्यातून पाणी आलं? महाराजांनी हात जोडत मागितली माफी. खरं तर कालपर्यंत या लग्नाला झालेल्या खर्चावर टीका होत होती. खूप खर्च केला, लोकांना साधेपणाने लग्न करा म्हणतात आणि स्वतः करोडोंचा खर्च करतात, अशी लोकांनी टीका केली होती. साखरपुड्याच्या वेळेस म्हणजे 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस महाराजांवर टीका झाली होती त्यावेळेस महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण यावेळेस महाराजांनी अतिशय खंबीरपणे उत्तर दिलं. पण अचानक अशी माहिती उघडकीस आल्यामुळे हात जोडले, थेट डोळ्यात पाणी आलं आणि मुलीची अवस्था पाहून माफी मागितली. मग नेमकं असं काय सत्य उघडकीस आलं की ज्यामुळे कालपर्यंतच्या बातम्या खोट्या ठरल्या आणि आज सत्य भलतंच निघाले? मग खरंच कोण आहे इंदोरीकर महाराजांचे जावई? त्यांच्या संपत्तीचं नेमकं असं कोणतं रहस्य उघडकीस आलं की ज्यामुळे महाराजांनी हात जोडले? असं काय झालं की महाराजांच्या डोळ्यात पाणी आणून मुलीची माफी मागितली? काय आहे खरं सत्य? ही माहिती नेमकी काय आहे? मे महिना म्हणजे लग्न सराई. प्रत्येक दिवसात हजारो लग्न. पण राज्यात एकाच लग्नाची चर्चा, ते म्हणजे इंदोरीकर महाराजांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा विवाह 3 मेला लग्न झालं. 7 मेला सत्यनारायणाची पूजा झाली. पण पूजा होताच एक अत्यंत सत्य उघडकीस आलं. ते सत्य वेगळंच होतं. कालपर्यंत बातम्यांमध्ये महाराजांनी 1000 एकराची लग्नासाठी निवडलेली 10 ते 20 एकराच्या मंडप, 3 लाखांची गर्दी, मंत्री खासदार पण स्वतः मुख्यमंत्री देखील हजर होते. लग्नाचे आकडे आले तेव्हाच लोकांना पहिली शंका आली होती. लोक म्हणू लागले होते, महाराजांनी एवढे पैसे कुठून आणले? एक साधा कीर्तनकार करणारा माणूस ज्याच्याकडे एवढे पैसे कसे येतात? महाराज लोकांना इतके सल्ले देतात, कमी खर्चात लग्न करा म्हणतात आणि करोडोंचा खर्च कसा करतात, अशी टीका त्यांच्यावर केली होती. हे लग्न झालं. महाराजांनी टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण सत्यनारायणाची पूजा होताच एक असं सत्य समोर आलं की ज्याने थेट महाराजांच्या डोळ्यात पाणी. महाराजांनी हात जोडले, मुलीची माफी मागितली. चिलप यांचा साखरपुडा झाला होता तेव्हा महाराजांवर टीका झाली. 1 वर्षापूर्वी महाराजांचे जावई कोण याविषयी अनेक बातम्या आल्या होत्या. जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा अनेक बातम्या त्यांच्या ताळ्यात आल्या होत्या, ज्यामध्ये सांगितलं गेलं की चिलीप हे उद्योग आहेत, तो कोट्याधीश आहे, त्याच्या अनेक कंपन्या आहेत, ते मुंबईमध्ये राहतात. पण लग्न झालं की सत्यनारायणानंतरच आली ती भयानक माहिती उघडकीस. महाराजांनी हात जोडले. असं काय झालं की महाराजांनी थेट मुलीची माफी मागितली? काय आहे संपत्ती मागचं रहस्य? काय तो खरा चेहरा की ज्यामुळे मुलीच्या डोळ्यात वडिलांच्या मुलीच्या आणि वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं? लग्न होताच सत्यनारायण पूजेनंतर धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी संपूर्ण देशात राज्यात एकच चर्चेची लाट उठली. पहिले सांगितलं गेलं की साहिल चिलप हा खूप मोठा श्रीमंत व्यक्ती, त्याचं घर देखील खूप श्रीमंत, त्यांची उद्योजक म्हणून ओळख, तो साध्या एका उद्योजक आहे, त्याच्या कंपन्या आहेत, अशा प्रकारची माहिती टीव्हीला बातम्यांमध्ये येत होती. साहिल चिलप हा उद्योजक आहे, ज्यामुळे त्याचं ज्ञानेश्वरीबरोबर लग्न झालं अशी माहिती आतापर्यंत दिली गेली. त्याच्या आईवडिलांचा पण जेव्हा इतिहास तपासला गेला तेव्हा साहिलची हिस्ट्री तपासली तेव्हा ते समोर आलेलं सत्य महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. सत्यनारायण पूजा झाली की त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली. अनेक दिवसानंतर हे सत्य उघडकीस आलं. खरं तर या कुटुंबाचा जर इतिहास पाहायला गेला तर हे कुटुंब मुंबईला राहत असं सांगितलं गेलं होतं. पण त्याची जी पाळमुळे होती, त्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो तर सापडला. पुण्यातील जुन्नरमधल्याच एका छोट्याशा गावात त्यांची पाळेमुळे जुन्नर तालुक्यातील काटोडे गावात सापडली. या रहस्याचा पहिला अध्याय इथूनच उघडणार होता.
असं झालं की महाराजांनी थेट मुलीची माफी मागितली. मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. महाराजांनी हात जोडले. काय घडलं? एक बाप इतका हतबल कसा काय झाला? बापाच्या डोळ्यातून हात जोडून पाणी कसं आलं? खरं तर आज जो सत्यनारायणाचा कार्यक्रम होता तो काटोडे गावात ठेवला होता. जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातील ते छोटंसं गाव. तपास केल्यावर समजलं की ते कुटुंब मुंबईचं नाहीच आहे. इथं रहस्याची पहिली गाठ सुटणार होती. ते कुटुंब होतं काटोडे गावचं. शिवनेरीच्या सावलीत वाढलेलं कुटुंब. सुरुवातीला एक शेतकरी कुटुंब. मग इतका मोठा व्यवसाय कसा काय? माहिती घेतली आणि सगळं सत्य उघडकीस आलं. बरेचसे लोक प्रचंड पैसा कमावतात, श्रीमंती असते त्यांच्याकडे असते, पण त्या श्रीमंतीमागचं रहस्य काय कोणालाच माहिती नव्हतं. आणि अखेर ते रहस्य उघडकीस आलं. अगदी झालं असं की महाराजांनी हात जोडले. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. साहिल चिलप हा महाराजांचा जावई आहे. त्याचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास जर पाहिला तर सुरुवातीला ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक सर्वसामान्य कर्मचारी म्हणून गेल्या काही 2003 पासून त्यांचा इतिहास तपासला गेला. तेव्हा लक्षात आलं की 2003मध्ये ते फक्त काही पैसे घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. नवी मुंबईच्या धावपळीत त्यांनी एक ट्रक ड्रायव्हरसोबत काम केलं. लॉजिस्टिकमध्ये बारकावे समजून घेतले. जेवण वेळेवर असायचं, राहण्याची सोय नसायची, पण स्वतःचं उभं राहण्याची इच्छा त्यांची होती. त्यांची ती जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. साहिल चिलपचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास थरारक होता. मुंबईत ते गेले, सगळं शिकत होते. परिस्थिती अत्यंत बेताची होती. एक रुपया जमा करून शून्यातून ट्रक घेतला. ट्रकवर व्यवसायसुद्धा केला. पाहता 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतला. इतक्या वेगाने हाताशी अगदी फक्त अंगावरचे कपडे घेऊन आलेला माणूस इतक्या वेगात दुसरा ट्रक घेऊ शकतो, कोणालाही संशय येत होता. पण लग्नानंतर जे सत्य समोर आलं, महाराजांनी थेट हात जोडले. डोळ्यात पाणी आलं. थेट माफी मागितली. साहिल चिलपचं लग्न ज्ञानेश्वरीबरोबर झालं आणि सगळं आता सत्य बाहेर आलं. त्यावेळी 6 महिन्यातच दुसरा ट्रक घेतला. ताप्यात शेकडो कंटेनर उभे होते. ही केवळ प्रगती नाही, तर एका मराठी माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी परप्रांतीय लोकांच्या मक्तेदारीला दिलेली टक्कर होती. आता सुनील चिलप हे साहिल चिलपचे वडील होते. त्यांनी नेमकं काय केलं, त्यांची मालमत्ता काय होती, हेच आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मग आता अनेकांना प्रश्न पडतो की इंदोरीकर महाराज अहिल्यानगरचे आणि चिलप कुटुंब पुण्यातलं आणि ते सध्या मुंबईत राहतात. त्यांची ओळख कुठे झाली? कारण ती काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर या घरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक व्हिडिओ तो साहिल चिलपाच्या जुन्नर इथल्या घरचा होता. तिथे एक महिला तिथे गेली. तिने कॅमेरा ओपन केला. इंस्टाग्रामला तो व्हिडिओ लाईव्ह होता. घराबाहेर जाताच एक चित्र असं दिसलं ज्याने हादरा बसला. ते चित्र असं होतं की घराच्या बाहेर एक स्पीकर लावला होता आणि त्या स्पीकरवर हरिपाठाचा गजर सुरू होता. दिवसरात्र हरिपाठाचा गजर सुरू करणारं ते घर आणि तीच ओळख त्यांची तिथे घडली. मग जी काही त्यांची दोघांची ओळख होती तीच हरिपाठ कीर्तन यांच्यातून झाली होती. आणि मग त्या दोघांनी आपापल्या मुलाचं आणि मग त्या ज्ञानेश्वरीचं सूत जुळलं होतं आणि मग दोघांचा यावर्षी विवाह लावण्याचं त्यांनी ठरवलं. एखाद्या मुलीच्या समोर बाप हात जोडतो, माफी मागतो जेव्हा मुलीला त्याची माया मिळाली नाही, पण वडिलांनी अखेर करून दाखवलं. मुलीचं असं भव्य दिव्य लग्न लावलं की एका दृष्टीने ती माया तिला मिळाली. अशा प्रकारे मग जे काय आहे ते सर्वांसमोर माहिती आलेली आहे.